श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सून की नोकर. मला इथे राहायचं नाही आनंद, मला शहरात यायचं आहे. फोनच्या त्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. शब्द संपले होते, पण त्या शब्दामागची वेदना संपलेली नव्हती. आनंदने खिडकीबाहेर पाहिलं. शहर झोपेतून उठत होतं. रस्त्यावर धावणारी माणसं, हॉर्नचा आवाज, वेळेची घाई, सगळं नेहमीसारखंच. पण आज रोहिणीचा आवाज वेगळा होता. असं अचानक काय झालं? आनंद म्हणाला, काही दिवसापूर्वी तर सगळं ठीक होतं ना. रोहिणीने डोळे मिटले. ती सध्या स्वयंपाकघरात उभी होती. एकीकडे उकळणारी भाजी, दुसरीकडे शिट्टी देणारा कुकर आणि पाठीमागून आईचा आवाज, रोहिणी स्वयंपाक झाला का? नाही अजून. तिने फोन घट्ट धरला. आवाज थरथरला, पण शब्द स्पष्ट होते. ठीक नव्हता आनंद, फक्त मी कधी बोलले नाही. आनंद हसत म्हणाला, अगं माझ्या घरचे आहेत ते तुला काय त्रास देतील? मी कामाला गेल्यावर दिवसभर तू इथे शहरात एकटी राहशील. तुझ्यासोबत कोणी नसेल, ते सुरक्षित राहणार नाही. रोहिणीच्या ओठांवर हलकसं हसू आलं. ते हसू आनंदाचं नव्हतं, ते स्वतःवरच्या नशिबावरचं होतं. तिच्या तोंडातून सुरक्षित असं निघालं. आनंद काही बोलणार तेवढ्यात फोनवर सासूबाईंचा आवाज आला, रोहिणी चहा झाला का? रोहिणीने फोन थोडा बाजूला धरला. हो आई, ती म्हणाली आणि पुन्हा फोनकडे वळली. आनंद, मला इथे नोकर असल्यासारखं वागवलं जातं. ती पहिल्यांदाच स्पष्ट बोलली. घरात सगळे आहेत, पण काम फक्त मीच करते. आनंद थोडा चिडला. रोहिणी, जरा जास्तच विचार करतेस तू. घरकाम म्हणजे त्रास थोडाच असतो. ती हळूच हसली. घरकाम त्रास नाही, पण फक्त माझंच घरकाम त्रास आहे. फोनवर पुन्हा शांतता. रोहिणी आठवते तिच्या लग्नाचे दिवस. तेव्हा सासू म्हणाल्या होत्या, आमच्या घरात सुनेला मुलीसारखंच ठेवतो. त्या वाक्यावर तिने विश्वास ठेवला होता. आजही ठेवते, पण त्या मुलीला कधी थकायला परवानगी नसते. सकाळी पहाटे उठणं, सगळ्यांसाठी चहा, नाश्ता, स्वयंपाक, भांडी, घर साफ करणं, पाहुणे आले तर त्यांची सेवा, आणि मध्येच कुणीतरी टोमणे मारणार, तू तर घरीच असतेस. घरी असणं म्हणजे मोकळं असणं नव्हतं, ते फक्त उपलब्ध असणं होतं. मला आनंदी राहायचं आहे आनंद, ती म्हणाली. आणि इथे मी आनंदी नाहीये. आनंद दीर्घ श्वास घेत म्हणाला, तू शहरात आलीस तर दिवसभर एकटी राहशील. इथे घरात माणसं आहेत, आई आहे, बाबा आहेत, बहीण आहे. रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. माणसं आहेत आनंद, पण माझ्यासाठी कोणी नाही. हे वाक्य आनंदच्या काळजाला लागलं, पण तो अजूनही मान्य करायला तयार नव्हता. ठीक आहे, तो शेवटी म्हणाला, मी काही दिवस गावी येतो, स्वतः सगळं पाहतो, मग ठरवतो तुला शहरात न्यायचं की नाही. रोहिणी काही क्षण गप्प राहिली आणि मग हळूच म्हणाली, ठीक आहे. फोन ठेवला. स्वयंपाकघरात पुन्हा आवाज भरले, भांड्यांचा, कुकरचा, हाकांचा. पण रोहिणीच्या आत एक वेगळाच आवाज होता. कदाचित यावेळी तरी तो पाहिल. संध्याकाळी आनंद कामावरून घरी परतला. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, रोहिणी खोटं बोलणारी नव्हती, मग तिला इतका का त्रास होत असावा? गावाकडचं घर त्याला नेहमी सुरक्षित वाटायचं. आई वडिलांचा संसार, संस्कार, परंपरा. त्याला कधीच वाटलं नव्हतं की त्या घरात त्याची बायको स्वतःला हरवत असेल. रात्री सगळे जेवण करून झोपायला गेले आणि रोहिणी पाटावर बसून भांडी घासत होती. तिच्या हाताला स्वयंपाक करताना तेल उडाल्यामुळे फोड आले होते, पण त्याला कोणीच पाहिलं नव्हतं. तिने सासूला सांगितलं, माझ्या हातावर तेल उडालं आहे, त्यामुळे फोड आला आहे. आजचा दिवस
तुम्ही भांडी घासा. सासू म्हणाली, तू सून आहेस, तुलाच घरातली कामे करायला लागतील. तू असताना मी का करू? पण रोहिणीच्या डोळ्यात प्रश्न. मी सून आहे का नोकर? मी फक्त कामासाठी ठेवलेली आहे का? आणि हाच प्रश्न या घरांच्या भिंतींमध्ये घुमत होता. 2 दिवसांनी आनंद बसने गावी निघाला. गावातली ती ओळखीची वळणं, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडांची सावली आणि दूरवर दिसणारं स्वतःचं घर, सगळं पाहून त्याला एक क्षण हलकंसं बरं वाटलं. इथंच तर सुरक्षित आहे, तो मनात म्हणाला. दार उघडताच आईचा आवाज, आनंद आलास? अचानक कसं काय? आईच्या आवाजात प्रेम होतं, पण आश्चर्यही. रोहिणी आतून धावत आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, पण डोळ्याखाली काळी वर्तुळं स्पष्ट होती. आलास? ती फक्त एवढंच म्हणाली. हो, आनंद हसत म्हणाला. काही दिवस सुट्टी मिळाली म्हणून. आई लगेच म्हणाली, बरं झालं आलास, रोहिणीला पण बरं वाटेल. त्या वाक्याने आनंद थोडा निवांत झाला. पाहिलंत, तो स्वतःलाच म्हणाला, आई किती काळजी घेते. पण त्या क्षणी आईचा पुढचा आवाज आला, रोहिणी चहा टाक. रोहिणी काही बोलली नाही. ती सरळ स्वयंपाकघराकडे वळली. आनंदने ते पाहिलं, पण काहीतरी बोलण्याआधीच बाबा पेपर खाली ठेवत म्हणाले, शहरात काय चाललंय रे? गप्पा सुरू झाल्या. नोकरी, महागाई, राजकारण. आनंद सगळ्यात सहभागी होता. आणि रोहिणी, ती चहा घेऊन आली, मग पुन्हा आत गेली. आनंद लक्ष देतोय हे त्यालाही कळत नव्हतं, पण त्याचे डोळे हळूहळू तिला शोधू लागले. नाश्त्याची वेळ झाली. पोह्यांचा वास घरभर पसरला. रोहिणी, मीठ जरा कमी झालंय, बहीण सहज म्हणाली. आत्ताच आणते, रोहिणी म्हणाली. आनंदने बहिणीकडे पाहिलं. ती आरामात खुर्चीत बसली होती, मोबाईल हातात. तिला का नाही उठता येत हा विचार पहिल्यांदाच आनंदच्या मनात आला, पण लगेच तो स्वतःला थांबवतो. मी जास्त विचार करतोय. दुपारी जेवण, पुन्हा तीच गोष्ट. रोहिणी ताट वाढते, सगळे खातात, ती उभीच असते. तू बस ना, आनंद सहज म्हणाला. आई लगेच उत्तर देते, अरे आधी सगळ्यांचं होऊ दे, मग बसेल. त्या वाक्यात काही चूक वाटली नाही, पण आनंदच्या मनात काहीतरी हललं. जेवणानंतर सगळे आराम करत होते. बाबा झोपले, आई TV पाहत होती, बहीण मोबाईलवर. रोहिणी जेवली का नाही हे कोणीही पाहिलं नाही. आणि रोहिणी भांडी घासत होती. आनंद स्वयंपाकघराच्या दारात उभा राहिला. त्याने पाहिलं, तिचा चेहरा थकलेला. मी मदत करू का, तो नकळत म्हणाला. रोहिणी एक क्षण थांबली आणि हसली. नको, तुम्ही बसा. त्या हसण्यात आनंद नव्हता, ते फक्त सवयीचं होतं. रोहिणी दिवसभर काम करत होती. सकाळचा नाश्ता, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे, अंगण झाडून काढणे, कोणी काही मागितलं तर लगेच आणून देणे. तिला स्वतःसाठी थोडासुद्धा वेळ मिळत नव्हता आणि कोणीही स्वतःची कामे स्वतः करत नव्हते. काहीही लागलं तर रोहिणीला हाक मारायचे. संध्याकाळी पाहुणे आले. आई म्हणाली, रोहिणी चहा नाश्ता बघ. पुन्हा तीच भूमिका. आनंद पाहत होता. कोणीही मुद्दाम वाईट वागत नव्हतं, कोणी शिव्या देत नव्हतं, कोणी ओरडत नव्हतं, पण कोणी मदतही करत नव्हतं. रात्री आनंद आणि रोहिणी छतावर बसले होते. खूप दिवसांनी दोघे एकत्र. तुला खूप त्रास होतो का, आनंद हळूच विचारतो. रोहिणी आकाशाकडे पाहत म्हणते, मी काही जास्त अपेक्षा करत नाही, पण मला फक्त वाटतं की मलाही समजून घ्यावं, कामामध्ये मदत करावी, माझ्यासोबत गप्पा माराव्या. इथे माझ्यासोबत फक्त काम असेल तर बोललं जातं. आनंद काही बोलत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला लवकर जाग येते. रोहिणी आधीच उठलेली. तो बाहेर येतो. रोहिणीने सकाळची कामे उरकलेली असतात.
आई आवाज देते, रोहिणी, आज स्वयंपाक लवकर कर, बाजारात जायचं आहे. हो, ती म्हणते. आनंद घड्याळाकडे पाहतो. सकाळचे 7 वाजले होते. ही रोज इतक्या लवकर उठते. त्याला धक्का बसतो. दिवसभर तो घरातच असतो, कारण त्याने ठरवलंय पाहायचं आहे. पाहुणे, काम, हाका सगळ्या रोहिणीकडेच. दुपारी आई सहज म्हणते, तू बाहेर काही करत नाहीस, मग घर बघणं तुझंच काम. ते वाक्य आनंदच्या कानात घुमत राहतं. रात्री आनंद झोपायला जातो, पण झोप लागत नाही. त्याला रोहिणीचे शब्द आठवतात. मला इथे नोकर असल्यासारखं वाटतं. आता त्याला तो शब्द खोटा वाटत नाही, पण अजूनही तो पूर्ण सत्य स्वीकारायला तयार नाही. कदाचित तिला जास्तच वाटत असेल, तो स्वतःलाच म्हणतो. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक प्रश्न जन्म घेतो. जर मी इथे नसतो तर हे सगळं आणखी किती असेल? आणि हाच प्रश्न पुढच्या दिवसाची वाट पाहत होता. आनंद त्या रात्री नीट झोपू शकला नाही. छपरावर पडलेली चांदण्यांची पुसट रेख, गावातली शांतता आणि घरातल्या भिंतींमधून येणारे किरकिर आवाज सगळं त्याला जागं ठेवत होतं. त्याच्या कानात सतत एकच वाक्य घुमत होतं, तू बाहेर काम करत नाहीस, म्हणजे घर बघणं तुझंच काम. हे वाक्य त्याने पहिल्यांदा ऐकलं नव्हतं, पण पहिल्यांदाच ते बायकोसाठी ऐकलं होतं. पहाटे 5च्या सुमारास त्याने डोळे उघडले. घर अजून झोपेत होतं, पण स्वयंपाकघरातून हलका आवाज येत होता. आनंद उठून हळूच बाहेर आला. स्वयंपाकघरात दिवा पेटलेला होता. चुलीत आग पेटत होती आणि रोहिणी, ती आधीच कामात गुंतलेली होती. इतक्या लवकर? तो नकळत म्हणाला. रोहिणी तचकली. तुम्ही उठलात? हो, आनंद म्हणाला. तू रोज याच वेळी उठतेस का? ती काही क्षण गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, घरात सगळ्यांचं काम वेळेवर व्हावं म्हणून. उत्तर अपूर्ण होतं, पण अर्थ पूर्ण होता. आनंद घड्याळाकडे पाहत राहिला. 5:10. आई उठली. पहिली हाक स्वयंपाकघरात. रोहिणी, आंघोळीसाठी पाणी तापलं का? हो आई, ती लगेच म्हणाली. आनंद उभाच होता. त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. आनंद पाहत होता. घरात रोहिणीला नोकरासारखं वागवलं जात होतं. नाश्ता, स्वयंपाक, भाजी कापणं सगळं रोहिणीचंच. बहीण उठली. ती थेट मोबाईल हातात घेऊन बसली. आज भाजी छान कर हं, ती सहज म्हणाली. रोहिणी मान हलवते. आनंदचा हात घट्ट झाला. हे सहज का वाटतंय सगळ्यांना? दुपारी बाहेर जायचं ठरलं. आई म्हणाली, रोहिणी, पाणी भर, घर आवर. हो, ती म्हणाली. आनंद पुढे आला. मी मदत करू का? आईने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. अरे, तुझं काय काम? ती आहेच की, तिची जिम्मेदारी आहे ती. सून आहे ती या घरची. त्या वाक्यात द्वेष नव्हता, पण सवय होती. आनंदला जाणवलं, ही सवयच तर समस्या आहे. जेवणासाठी ताटं वाढताना रोहिणीला अशक्तपणा जाणवत होता. तू बस, आनंद ठामपणे म्हणाला. आई थोडी नाराज झाली. अरे, जेवण वाढायचं आहे आणखी. मी करतो, आनंद म्हणाला. घरात शांतता पसरली. बहिणीने भुवया उंचावल्या. बाबा पाहत राहिले. रोहिणी काहीच बोलली नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाणी आलं. जेवणानंतर सगळे झोपले. रोहिणी पुन्हा भांडी घासत होती. आनंद शेजारी उभा राहिला. त्याने तिचे हात पाहिले. फोड, जखमा, कोरडी त्वचा, हे सगळं कधीपासून? तो हळूच विचारतो. माहीत नाही, ती म्हणाली. हळूहळू सवय झाली. त्या वाक्याने आनंदला झटका बसला. सवय झाली म्हणजे काय? दोघांना सोबत बोलताना पाहून आई जवळ आली आणि सहज म्हणाली, तू दिवसभर घरीच असतेस, मग एवढं का थकतेस? त्या क्षणी आनंदचा संयम तुटला. आई, तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला.
ती दिवसभर घरी असते, म्हणजे दिवसभर काम करत असते. आई थांबली. मीही केलंय हे सगळं, ती म्हणाली. म्हणूनच आनंद म्हणाला, ते चूक होतं आणि ती चूक तू तुझ्या सुनेसोबत करत आहेस. घरात सन्नाटा पसरला. रोहिणी हादरली. तिने आनंदकडे पाहिलं. पहिल्यांदाच तो तिच्या बाजूने बोलत होता. रात्री आनंद झोपला नाही. त्याला प्रत्येक क्षण आठवत होता. फोनवर त्याने रोहिणीला म्हटलेले शब्द, तू इथे सुरक्षित आहेस. आता त्याला त्याचा अर्थ वेगळाच वाटत होता. मी तिला इथे ठेवून सुरक्षित केलं का? पहाटे त्याने ठरवलं, आता बस. त्याने रोहिणीला आराम करायला सांगितलं. लवकर उठण्यास मनाई केली. तो स्वयंपाकघरात गेला. चहा करायला सुरुवात केली. आई आली. तू काय करतोयस? आज चहा मी करतो, तो म्हणाला. बहीण चकित झाली. बाबा शांत होते. रोहिणी दूर उभी राहून पाहत होती. तिच्या डोळ्यात भीती होती. काहीतरी बदललंय. आनंद तिच्याकडे पाहून म्हणाला, आज तू आराम कर. तुझी तब्येत बरी नाही. ती काही बोलू शकली नाही. त्या दिवशी घर वेगळंच वाटत होतं. कामं अर्धवट राहिली. कोणी तक्रार केली नाही, कारण आज पहिल्यांदाच रोहिणी एकटी नव्हती. रात्री आनंद तिच्या शेजारी बसला. माझीच चूक झाली, तो म्हणाला. मी पाहिलं नाही, पण आता पाहिलंय. रोहिणी रडली. आनंदने तिचा हात धरला. तू या घराची सून आहेस, नोकर नाही. आणि तुला घरच्यांच्या प्रत्येक कामाला हो म्हणायची गरज नाही, तो ठामपणे म्हणाला. आनंदच्या मनात विचारांची गर्दी. मी इतकी दिवस का पाहत नव्हतो, की पाहायचंच नव्हतं? रोहिणी बाजूला झोपलेली होती. तिचा श्वास खोल खोल चालू होता. थकलेला श्वास, जसा दिवसभर ओझं वाहिल्यावर येतो. आनंद हळूच उठला. स्वयंपाकघरात गेला. त्या खोलीत त्याला आता सगळं वेगळंच दिसत होतं. भांड्यांच्या ढिगारात त्याला तिचे हात दिसत होते. ओट्यांवर त्याला तिचा दिवस दिसत होता. आणि चुलीजवळ तिचं आयुष्य. हे सगळं रोज, आजारी असताना सुद्धा. आणि मी म्हणायचो, ती सुरक्षित आहे. सकाळी उठल्यावर घरात नेहमीसारखीच लगबग होती. आईची हाक, बहिणीचे आवाज, बाबांचा वर्तमानपत्रांचा खळखळाट. पण आज आनंद वेगळाच होता. रोहिणी, आई म्हणाली, आज भाजी लवकर कर. दुपारी आपल्याला बाहेर जायचं आहे. रोहिणी उठली. थांब आई. आनंद पहिल्यांदाच थेट म्हणाला. आज रोहिणी नाही करणार. आई थबकली. मग कोण करणार? मी. आनंद शांतपणे म्हणाला. घरात सन्नाटा पसरला. बहिणीने मोबाईल खाली ठेवला. बाबांनी पेपर बाजूला ठेवला. हे काय नवीन? आईचा आवाज थोडा कडक झाला. नवीन नाही, आनंद म्हणाला. आपण सगळेच हे करू शकतो. आई काही बोलणार तेवढ्यात आनंद पुढे म्हणाला. आणि आजपासून घरातली कामं सगळ्यांची आहेत, एकट्या रोहिणीची नाहीत. रोहिणी जागीच उभी राहिली. तिला विश्वासच बसत नव्हता. आईच्या चेहऱ्यावर नाराजी होती. मीही तर केलंय हे सगळं, ती म्हणाली. आनंद तिच्याकडे पाहून म्हणाला, हो आई, पण म्हणून तिलाही तेच भोगायला लावायचं, हे योग्य नाही. त्या वाक्यात आरोप नव्हता, पण सत्य होतं. दुपारपर्यंत घरात विचित्र शांतता होती. कामं अर्धवट राहिली. कोणी तक्रार केली नाही, पण कुणी मदतही केली नाही. आनंद पाहत होता. बदल इतका अवघड असतो का? तो मनात म्हणाला. दुपारी जेवण झाल्यावर आनंद रोहिणीला बाजूला घेऊन गेला. आपण शहरात चाललोय. तू माझ्यासोबत येणार आहेस, तो ठामपणे म्हणाला. रोहिणीच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच? हो, तो म्हणाला. आत्ता? पण घरचे? ती घाबरून म्हणाली. ते माझं काम आहे. आनंद म्हणाला. तू फक्त तयार राहा. संध्याकाळी आनंद सगळ्यांना समोर बसवतो.
मी रोहिणीला सोबत घेऊन शहरात चाललोय, तो शांत आवाजात म्हणतो. आई चकित होते. काय? का? आनंद क्षणभर थांबतो आणि मग मुद्दाम वेगळं कारण देतो. तिथे माझ्या जेवणाची खूप अडचण होते, तो म्हणतो. ऑफिसमुळे बाहेरचं खावं लागतं. मला तिची गरज आहे. घरात शांतता. बहीण काही बोलत नाही. बाबा फक्त मान हलवतात. आईला कारण समजतं, पण ती स्वीकारत नाही. ठीक आहे, ती थोड्या नाराजीने म्हणते. जा. त्या एका शब्दात तक्रार, राग आणि हार होती. रोहिणी बॅग भरताना आनंदात होती. हे घर जिथे ती रोज थकली होती, आज तेच घर तिला सोडताना जड वाटत होतं. दारात उभी राहून तिने एकदा मागे पाहिलं. कुणी थांबवलं नाही, कुणी आलिंगन दिलं नाही, पण आनंद तिच्या बाजूला उभा होता. बस सुटली. गाव मागे पडत गेलं आणि रोहिणीच्या आयुष्यातला एक अध्याय संपत गेला. शहरात नवीन सुरुवात झाली. सकाळी ती उशिरा उठली, घाबरून, पण कुणाची हाक आली नाही. ती स्वयंपाकघरात गेली. आनंद आधी चहा करत होता. तू बस, तो हसत म्हणाला. त्या एका वाक्यात तिला पहिल्यांदाच घर वाटलं. दिवस गेले. रोहिणी हळूहळू बदलू लागली. तिचं हसू परत आलं, तिचा आवाज परत आला, तिची ओळख परत आली. गावाकडून फोन येत राहिले. आई कधी रागात, कधी गप्प, पण आनंद ठाम राहिला. कारण आता त्याला एक गोष्ट समजली होती. बायकोला घरात ठेवणं म्हणजे तिची जबाबदारी घेणं नाही, तिच्या बाजूने उभं राहणं म्हणजे जबाबदारी. एका रविवारी रोहिणी खिडकीत उभी होती. खाली शहर धावत होतं. आनंद तिच्या शेजारी आला. आता तरी आनंदी आहेस, तो विचारतो. रोहिणी हळूच हसते. खूप आनंदी आहे. आनंद तिचा हात धरतो आणि मनात ठाम म्हणतो. माझी बायको सून नाही, नोकर तर नाहीच, ती माझी जोडीदार आहे. ज्या घरात स्त्रीचा आवाज ऐकला जात नाही ते घर नाही, ती फक्त एक जागा असते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.